पाचच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो। पाहूया काही ठळक घडामोडी। सेवा शुल्क आकारणं अयोग्य ठरवण्यासाठी ग्राहक संरक्षण कायद्यामध्येच तरतूद करण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी आज नवी दिल्लीत दिली। संसदेच्या आगामी अधिवेशनामध्ये आणण्यात येणाऱ्या ग्राहक संरक्षण कायद्याच्या दुरुस्ती विधेयकात सेवा शुल्काची अयोग्य आकारणी रद्द करण्यासंबंधीची तरतूद करण्यात आली आहे। ग्राहकांना दिली जाणारी सेवा, मिळणाऱ्या वस्तू याविषयी पारदर्शकता असण्याची गरज आहे। त्यांना अंधारात ठेवता येणार नाही याचा विचार करून सेवा शुल्काविषयी तरतूद करण्यात आली असल्याचं पासवान यांनी स्पष्ट केलंय। एनडीआरएफ अर्थात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलामध्ये लवकरच अतिरिक्त 4 बटालियनचा समावेश करायचा केंद्रीय गृह मंत्रालयाचा प्रस्ताव आहे। सध्या एनडीआरएफच्या 12 बटालियन देशाच्या विविध भागामध्ये कार्यरत आहेत। विविध प्रकारच्या आपत्तीच्या काळामध्ये त्यांनी उल्लेखनीय मदत कार्य केलं आहे। नव्या प्रस्तावानुसार दिल्ली, जम्मू काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये या 4 अतिरिक्त बटालियन तैनात केल्या जातील। त्यासाठी 4000 पदांची नियुक्ती करावी लागणार आहे। हा प्रस्ताव लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येईल। स्कॉर्पिन श्रेणीतल्या खांदेरी या दुसऱ्या पाणबुडीचं आज मुंबईत माझगाव गोदीमध्ये जलावतरण करण्यात आलं। संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत हे जलावतरण झालं। यावेळी नौदल प्रमुख सुनील लांबा उपस्थित होते। अत्याधुनिक असलेल्या या पाणबुडीमध्ये शत्रूला चकवा देणाऱ्या स्टेल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय। शत्रूच्या युद्धनौकांवरती भेदक हल्ला करण्याची क्षमता असलेली अचूक मारा करणारी शस्त्रही त्यात बसवण्यात आली आहेत। त्यामध्ये पाणतीर आणि पाण्याखालून तसंच पृष्ठभागावरून मारा करणाऱ्या जहाजभेदी क्षेपणास्त्रांचाही समावेश आहे। फ्रान्सच्या सहकार्यानं स्कॉर्पिन श्रेणीतल्या पाणबुड्यांचं बांधकाम मुंबईतल्या माझगाव गोदीमध्ये करण्यात येत आहे। राज्यामध्ये भाजपाला पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनवण्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलं आहे। भाजपा प्रदेश कार्यकारिणीची एकदिवसीय बैठक आज ठाण्यामध्ये सुरू झाली। या बैठकीच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, पंकजा मुंडे, केंद्रीय नेते राकेश सिंग, विनय सहस्त्रबुद्धे आदी नेत्यांसह पक्षाचे खासदार, आमदार, मंत्री आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित आहेत। जलयुक्त शिवार, स्मार्ट सिटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांची स्मारकं आणि ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय ही भाजपा सरकारची प्रमुख कामगिरी आहे। त्यामुळेच नगरपरिषद निवडणुकीत पक्षाला मोठं यश मिळालं असं त्यांनी सांगितलं। येत्या निवडणुकांमध्येही कार्यकर्ते असंच यश मिळवतील अशी अपेक्षा दानवे यांनी व्यक्त केली। नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपानं मिळवलेल्या यशामुळे भाजपावरचा जातीय पक्षाचा शिक्का पुसला गेलाय असंही दानवे म्हणाले। बैठकीच्या समारोपाचा कार्यक्रम सध्या सुरू आहे। राजमाता जिजाबाई यांची आज जयंती। बुलढाण्यामध्ये सिंदखेड राजा इथं त्यांचा जन्म झाला। शिवाजी महाराजांना विविध शस्त्रांबरोबरच राजशास्त्राचं शिक्षण देणाऱ्या जिजाऊंनी पुण्याच्या जहागिरीचा सांभाळही नेटानं केला। त्यांच्या संस्कारांमुळेच महाराजांचं व्यक्तिमत्व घडलं। राजमाता जिजाऊ माँसाहेब जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे, अपर मुख्य सचिव भगवान सहाय यांनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केलं। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेलाही यावेळी अभिवादन करण्यात आलं। बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा या राजमाता जिजाऊ यांच्या जन्मगावी लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यावरती सूर्योदयापूर्वी जिजाऊ पूजन करण्यात आलं। यावेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खासदार प्रतापराव जाधव, आमदार शशिकांत खेडेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही जिजाऊंना अभिवादन केलं। पंढरपूरमध्ये आज जिजाऊंच्या अर्धाकृती पुतळ्याचं पूजन महिला सफाई कामगार साऊ माने यांच्या हस्ते करून संभाजी ब्रिगेडनं नवा संदेश दिला। विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरवही यावेळी करण्यात आला। सोलापूरमध्येही महापौर सुशीला आबुटे यांनी जिजाऊंच्या प्रतिमेचं पूजन केलं। केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रातल्या 12व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ प्राचार्य उपमहानिरीक्षक NK सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाला। या तुकडीमध्ये 262 जवानांचा समावेश आहे। यावेळी प्रकाश मोरे, प्रशांत कुमार सिंह, विनोद शिंदे यांनी वेगवेगळ्या विभागात उत्तम कामगिरी केल्याबद्दल पारितोषिकं देण्यात आली। या कार्यक्रमात कराटे, योगासनं, मल्लखांब, लेझिम यांची चित्तथरारक प्रात्यक्षिकही सादर करण्यात आली। या केंद्रामध्ये प्रशिक्षण पूर्ण करणारे जवान प्रथम निवडणुकीसाठी सुरक्षा यंत्रणेत सहभागी होणार आहेत। त्यानंतर छत्तीसगड, आसाम आणि जम्मू काश्मीर राज्यांमध्ये त्यांची नियुक्ती होणार असल्याची माहिती NK सिंह यांनी यावेळी दिली। आणि आता बातमी क्रिकेटची।
इंदोर इथं सुरू असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये आज तिसऱ्या दिवशी शेवटचं वृत्त हाती येईपर्यंत मुंबईनं दुसऱ्या डावामध्ये 3 बाद 198 धावा केल्या होत्या. अखिल हेरवाडकरनं 16 आणि पृथ्वी शॉ यानं 44 धावा केल्या. श्रेयस अय्यरनं 82 धावा फटकावल्या. त्याआधी गुजरातचा पहिला डाव 328 धावांवरती आटोपला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.